गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, आपण लास्ट लेक्चरमध्ये काय काय पाहिलं होतं. तर डायरेक्टेड ग्राफ पाहिला होता, अनडायरेक्टेड ग्राफ पाहिला होता, त्यानंतर डायरेक्टेड ग्राफचे काही टाइप्स पाहिले होते आणि आयसोमॉर्फिझम ऑफ द टू ग्राफ्स हा लास्टचा पॉईंट पाहिला होता. पहा, आता या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंटला चालू करणार आहे. नेक्स्ट पॉईंटचं नेम आहे पहा सबग्राफ. तर सबग्राफ कशाला म्हणायचे तर त्याची डेफिनेशन दिली पहा. इफ जी बी अ ग्राफ देन एच इज अ सबग्राफ ऑफ जी if set of the vertices of graph H is a subset of graph G and the set of edges of graph H is a subset of graph G. म्हणजेच काय की गिवनमध्ये तुम्हाला ग्राफ दिलेला असेल आणि त्याच ग्राफचा तुम्हाला काय करायचं आहे, सबग्राफ ड्रॉ करायचा आहे. तर कसं ड्रॉ करणार आहे सबग्राफ, तर जेवढे नंबर ऑफ व्हर्टायसेस ग्राफ जी मध्ये असतील त्याचा सबसेट काय असणार आहे, सबग्राफ असणार आहे. आता पहा, खाली 3 सबग्राफ्स मी काढून दिलेले आहेत. सबग्राफ 1, सबग्राफ 2 अँड सबग्राफ 3. तर कसे काढलेत, कसे ड्रॉ केलेत व्यवस्थित ऑब्झर्व करा. पहा, सबग्राफ म्हणजेच काय की तो ग्राफचाच एक पार्ट असणार आहे. मग तुम्ही कोणताही पार्ट कन्सिडर करू शकता किंवा घेऊ शकता. कितीही त्या ग्राफमधले कितीही नंबर ऑफ व्हर्टायसेस घेऊ शकता. सपोज तुम्हाला 2च नंबर ऑफ व्हर्टायसेस घ्यायचे तर V1 V2 कन्सिडर करा आणि त्याची एक एज येईल पहा V1 V2 मधली E1. हा पण त्याचा काय होणार आहे, सबग्राफ होणार आहे. किती नंबर ऑफ मेनी टाइम्स किंवा मेनी सबग्राफ्स एका ग्राफचे तयार होऊ शकतात. पहा, तर सबग्राफ ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. सबग्राफ म्हणजेच काय की तो ग्राफचा एक पार्ट असणार आहे. खाली नोट दिली आहे पहा, एव्हरी ग्राफ इज अ सबग्राफ इटसेल्फ. म्हणजे काय की प्रत्येक ग्राफ हा स्वतःचाच सबग्राफ असतो. ही नोट IMP आहे पहा, क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकते. सबग्राफची डेफिनेशन व्यवस्थित करायचे. एक्झाम्पल मी दिलेला आहे, व्यवस्थित नोटबुकमध्ये राईट करून घ्या. पहा, नेक्स्ट आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहे. हा तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे डिलिशन ऑफ व्हर्टायसेस अँड एजेस फ्रॉम अ ग्राफ. तर यामध्ये डिलिशन ऑफ व्हर्टायसेस म्हणजे व्हर्टेक्स डिलीट करायचेत आणि डिलिशन ऑफ एजेस म्हणजे एजेस डिलीट करायचेत. तर आता हा कसा फॉर्म सॉल्व करणार आहे, तर फर्स्ट डेफिनेशन दिली आहे पहा, डिलिशन ऑफ व्हर्टायसेस. तर काय डेफिनेशन आहे, इफ एनी व्हर्टेक्स डिलीटेड फ्रॉम अ गिव्हन ग्राफ जी देन इट इज कॉल्ड डिलिशन ऑफ व्हर्टेक्स. म्हणजे काय, तुम्ही कोणताही एक व्हर्टेक्स जर डिलीट केला तर त्याला काय म्हणणार आहे तुम्ही, डिलिशन ऑफ व्हर्टेक्स म्हणणार आहे. आणि सेकंड डेफिनेशन दिली आहे तर डिलिशन ऑफ एजेस. तर काय डेफिनेशन आहे पहा, इफ एनी एज डिलीटेड फ्रॉम अ गिव्हन ग्राफ जी देन इट इज कॉल्ड डिलिशन ऑफ एज. म्हणजे तुम्ही कोणतीही एक एज जर त्या गिव्हन ग्राफमधून डिलीट केली तर ती डिलीटेड एज होईल. पहा, गिव्हन ग्राफ जी दिलेला आहे. एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्व करा. नोटबुकमध्ये तुमच्या ड्रॉ करून घ्या. पहा, एक्झाम्पल गिव्हनमध्ये ग्राफ जी दिला आहे. पहा, किती नंबर ऑफ व्हर्टायसेस दिलेत ग्राफ जीमध्ये, तर ABCDE 5 नंबर ऑफ व्हर्टायसेस दिलेत. त्यानंतर डिलिशन ऑफ व्हर्टेक्स दिला आहे. तर डिलिशन ऑफ व्हर्टेक्स कोणता डिलीट केला आहे पहा, तर गिव्हन ग्राफ जी मधला C हा व्हर्टेक्स डिलीट केला आहे. तो व्हर्टेक्स डिलीट केल्यानंतर त्यावर इन्सिडंट होणाऱ्या एजेससुद्धा काय होणार आहेत, तर डिलीट होणार आहेत. सो डिलिशन ऑफ व्हर्टेक्स जर C डिलीट केला तर राहिलेली रिमेनिंग डायग्रॅम ही ऑब्झर्व करा. पहा, आणि नेक्स्ट डायग्रॅम आहे डिलिशन ऑफ एज. तर कोणती एज डिलीट केली आहे पहा, तर A आणि B यामध्ये जी एज आहे ती डिलीट केली आहे. त्या एजलाच तुम्ही काय म्हणणार आहे, तर डिलीटेड एज म्हणणार आहे. आणि जो व्हर्टेक्स आहे पहा C, त्याला तुम्ही डिलीटेड व्हर्टेक्स म्हणणार आहे. एक्झाममध्ये तुम्हाला डेफिनेशन वगैरे विचारलं जाऊ शकतं किंवा एखादं एक्झाम्पल पण देऊ शकतात. तर तुम्हाला हा पॉईंट व्यवस्थित क्लिअर झाला असेल. पहा, डिलिशन ऑफ व्हर्टायसेस अँड डिलिशन ऑफ एजेस आणि गिव्हन एक्झाम्पल पण तुम्हाला दिलेला आहे. व्यवस्थित राईट डाऊन नोटबुकमध्ये करून घ्यायचं आहे. पहा, त्याशिवाय तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होणार नाही आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट पाहू. पहा, तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ ग्राफ. तर डेफिनेशन व्यवस्थित रीड करायची आहे. पहा, काय डेफिनेशन आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सिम्पल ग्राफ जी इज अ जी कॉम्प्लिमेंट. पहा, कॉम्प्लिमेंट ऑफ अ ग्राफ जी कशाने डिनोट करायचं आहे, तर G⁻C. C इज डिनोटेड बाय कॉम्प्लिमेंट. और G बार
कॉम्प्लिमेंट ऑफ अ ग्राफ हा जी बारनी पण डिनोट करतात किंवा जी रेस टू सी या नोटेशननी पण डिनोट करतात. तर काय डेफिनेशन आहे पहा, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सिम्पल ग्राफ जी इज अ जी कॉम्प्लिमेंट ऑन द सेम नंबर ऑफ सेट ऑफ व्हर्टायसेस ॲज ऑफ जी सच दॅट there will be an edge between two vertices v1 v2 in G complement if and only if there is no edge between v1 v2 in G. आता व्यवस्थित डेफिनेशन समजून घ्या. पहा, जी कॉम्प्लिमेंट कशाला म्हणायचे, द सेम नंबर ऑफ सेट ऑफ व्हर्टायसेस ॲज ऑफ जी सच दॅट देअर विल बी ॲन एज बिटवीन टू व्हर्टायसेस v1 v2 इन जी कॉम्प्लिमेंट. पहा, जेवढे नंबर ऑफ व्हर्टायसेस ग्राफ जीमध्ये असणार आहेत तेवढेच नंबर ऑफ व्हर्टायसेस त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये असणार आहेत. हे झाली फर्स्ट सेंटेन्सचा मीनिंग. नेक्स्ट काय सांगितलं आहे, इट अँड मे एज बिटवीन टू व्हर्टायसेस v1 v2 इन जी कॉम्प्लिमेंट इफ अँड ओनली. जी कॉम्प्लिमेंटमध्ये एजेस कधी येतील, इफ अँड ओनली इफ देअर इज नो एज बिटवीन v1 v2 इन जी. म्हणजे ग्राफ जीमध्ये ज्या ज्या एजेस कनेक्ट नाहीत त्या एजेस तुम्हाला त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये कनेक्ट करायच्यात. तर पहा, खाली एक्झाम्पल दिलं आहे. तर ग्राफ जी दिला आहे, ग्राफ जीमध्ये किती नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत, तर ए बी सी डी अँड ई 5 नंबर ऑफ व्हर्टायसेस दिलेले आहेत. पहा, आता त्याचा कॉम्प्लिमेंट तुम्ही कसा ड्रॉ करणार आहेत, तर ज्या ग्राफमध्ये एजेस नाही आहेत किंवा ज्या v1 v2 दोन व्हर्टायसेसमध्ये एजेस नाही आहेत. आता इथे पहा, v1 v2 ऐवजी ए बी सी डी ई हे 5 व्हर्टायसेस दिलेत. ज्या ज्या पेअर ऑफ व्हर्टायसेसमध्ये एजेस नाहीत त्या एजेस तुम्हाला काय करायच्यात, त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये कनेक्ट करायच्यात. सो ऑब्झर्व करा, एक्झाम्पल पहा, ए टू बीमध्ये एज आहे, ए टू ईमध्ये एज नाही आहे. सो ए टू ई तुम्ही त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये जॉईन करणार. नेक्स्ट ए टू डीमध्ये एज नाही आहे, सो त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये ए टू डीमध्ये एज येईल. ए टू सीमध्ये ग्राफ जीमध्ये एज आहे पण त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याचा कॉम्प्लिमेंट फाईंड करायचं आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ ग्राफ तुम्हाला समजलं आहे का, तर काय करायचं आहे, ज्या ज्या पेअर ऑफ व्हर्टायसेसमध्ये ग्राफ जीमध्ये एजेस कनेक्टेड नाही आहेत त्या एजेस तुम्हाला त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये काय करायच्यात, कनेक्ट करायच्यात. पहा, एक्झाम्पल राईट डाऊन करून घ्या, तेव्हा त्याचा कॉम्प्लिमेंट तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि डेफिनेशन व्यवस्थित एकदा रीड करा आणि समजून घ्या. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहू. पहा, तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे ऑपरेशन्स ऑन ग्राफ. आता ऑपरेशन्स ऑफ ग्राफमध्ये तुमचे काही सब पॉईंट आहे, तर एक एक पॉईंट आपण पॉईंट वाईज घेणार आहे. ठीक आहे, तुमचा फर्स्ट पॉईंट आहे पहा, युनियन ऑफ टू ग्राफ्स. म्हणजे काय करायचं आहे, गिव्हनमध्ये तुम्हाला दोन ग्राफ्स दिलेले असतील, त्या दोन ग्राफ्सचा तुम्हाला काय करायचं आहे, तर युनियन फाइंड आउट करायचं आहे. तर कसं फाइंड आउट करणार, त्यासाठी अगोदर तुम्हाला डेफिनेशन दिली आहे. पहा, काय डेफिनेशन आहे, लेट G1 ऑफ v1 e1 अँड G2 ऑफ v2 e2 बी द टू ग्राफ्स. म्हणजे काय, G1 आणि G2 हे तुम्हाला दोन ग्राफ्स ऑलरेडी गिव्हनमध्ये दिलेले असतील. v1 म्हणजे काय, तर नंबर ऑफ व्हर्टायसेस इन ग्राफ G1 आणि e1 म्हणजे काय, तर नंबर ऑफ एजेस इन G1. सिमिलरली v2 म्हणजे काय, तर नंबर ऑफ व्हर्टायसेस इन G2 अँड e2 म्हणजे काय, तर नंबर ऑफ एजेस इन G2. काय पहा डेफिनेशन, लेट G1 अँड G2 बी द टू ग्राफ्स देन युनियन ऑफ G1 अँड G2 इज अ ग्राफ G. युनियन तुम्हाला माहिती आहे कसं डिनोट करतायत, G1 U G2 विच इज द G1 युनियन G2 हुज व्हर्टेक्स सेट V इज इक्वल टू V1 युनियन V2. म्हणजे काय, जो तुमचा फायनल व्ही सेट येणार आहे किंवा व्हर्टायसेसचा सेट येणार आहे जो तुमच्या G1 युनियन G2 मध्ये असेल तो कोणता असणार आहे, तर V1 युनियन V2 असणार आहे. पहा, अँड एज सेट E इज इक्वल टू E1 युनियन E2 असणार आहे. सो एक्झाम्पल दिलं आहे पहा गिव्हनमध्ये, दोन्ही ग्राफ व्यवस्थित स्टडी करा. पहा, ऑब्झर्व करा, ग्राफ G1 दिला आहे, ग्राफ G2 दिला आहे, दोन्हींचे नंबर ऑफ व्हर्टायसेस दिलेत आणि एजेसला E1 E2च्या ऐवजी 1 2 3 4 5 6 7 8 9 असे नेम दिलेले आहेत. पहा, तर V1 खाली काय लिहिलं आहे, तर नंबर ऑफ व्हर्टायसेस इन G1, V1चा सेपरेट सेट लिहिला आहे. पहा, V2 म्हणजे काय, तर नंबर ऑफ व्हर्टायसेस इन G2. नेक्स्ट खाली लिहिलं आहे E1 काय आहे, तर नंबर ऑफ एजेस इन ग्राफ G1. G1मधले जेवढे नंबर ऑफ एजेस आहेत
ते लिहिलेले आहेत. आणि E2 म्हणजे काय, तर नंबर ऑफ एजेस इन ग्राफ G2. तर तुम्हाला काय करायचं आहे आता, ह्या दोनही ग्राफचं युनियन फाइंड आउट करायचं आहे. तर युनियन कसा फाइंड आउट करणार आहेत, तर हा डेफिनेशनमध्ये दिलेला आहे तुम्हाला. काय युनियन, सेट V इज इक्वल टू V1 युनियन V2 अँड एज सेट E इज इक्वल टू E1 युनियन E2. तर तुम्हाला काय करायचं आहे, V1 माहीत आहे, V2 माहीत आहे, V इज इक्वल टू V1 युनियन V2 करणार आहेत. युनियन म्हणजे काय, तर कॉम्बिनेशन असतं दोन सेटचं. मग काय येईल, V1 आणि V2चं कॉम्बिनेशन, तर जेवढे नंबर ऑफ व्हर्टायसेस V1 आणि V2 मध्ये आहेत ते टोटल नंबर ऑफ व्हर्टायसेस येतील. तर कोणते कोणते आहेत पहा, ABCDEF G एवढे नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत. आणि आता नंबर ऑफ एजेस म्हणजे काय, तर E1 युनियन E2 तुम्ही फाइंड आउट करणार आहे. E1 मध्ये किती नंबर ऑफ एजेस आहेत, तर 1 2 3 4 5 6 7 आहेत. E2 मध्ये 3 4 6 8 9 आहेत. पहा आता हा ग्राफ आहे तो G1 युनियन G2चा आहे. का, कारण V हा सेट आहे तुमचा V1 युनियन V2चा. त्यामध्ये किती नंबर ऑफ व्हर्टायसेस आलेत पहा, ABCDEFG. आणि नंबर ऑफ एजेस जो ईचा सेट आहे त्यामध्ये किती नंबर ऑफ एजेस आले, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 नंबर ऑफ एजेस आलेत. तर त्यांचा कंबाईन ग्राफ कोणता येईल, G1 युनियन G2 येईल. पहा गिवन डायग्राम दिली आहे, त्यांच्या युनियनचा ग्राफ दिलेला आहे. व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. ठीक आहे. आता नेक्स्ट डेफिनेशन पाहणार आहे. सेकंड नंबर, इंटरसेक्शन ऑफ टू ग्राफ्स. तर दोन ग्राफचं इंटरसेक्शन कसं फाइंड आउट करणार आहेत, तर गिवनमध्ये पहा, अगोदर डेफिनेशन पाहू आणि नंतर त्यावरचा एक्झाम्पल पाहूया. लेट G1 and G2 be the two graphs. Then intersection of G1 and G2 is a graph G is equal to G1 intersection G2. तर इंटरसेक्शन ऑफ टू ग्राफ्स कशाने डिनोट करायचं आहे, इंटरसेक्शनचं साईन आहे पहा उलटा यन हा साईन आहे इंटरसेक्शनचं, तुम्हाला माहीतच आहे. सो G इज इक्वल टू G1 इंटरसेक्शन G2 whose vertex set V is equal to V1 intersection V2 and edge set E is equal to E1 intersection E2. इंटरसेक्शन म्हणजे काय करता तुम्ही, तर त्या दोन, आता सपोज V1 इंटरसेक्शन V2 आहे, तर त्या दोन सेटमधले कॉमन पॉईंट्स लिहिता. E1 इंटरसेक्शन E2 आहे म्हणजे त्या दोन एज सेटमधले कॉमन पॉईंट्स लिहिता. ठीक आहे. तर इंटरसेक्शन ऑफ टू ग्राफची डेफिनेशन व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या. आता आपण त्याचं एक्झाम्पल पाहूयात. पहा आता गिवनमध्ये एक्झाम्पल दिलं आहे. पहा, जे ग्राफ तुम्ही युनियनसाठी घेतले होते सेम तेच ग्राफ मी इंटरसेक्शनसाठी घेतले आहेत. पहा, ग्राफ G1 आणि ग्राफ G2 व्यवस्थित ऑब्झर्व करा. पहा, V1 V2 म्हणजे काय, तर तुम्हाला माहीतच आहे. तर नंबर ऑफ व्हर्टायसेस इन G1 आणि नंबर ऑफ व्हर्टायसेस इन G2. नेक्स्ट काय केलं आहे, तर दोन्हींचं इंटरसेक्शन फाइंड आउट केलं आहे. इंटरसेक्शन म्हणजे काय, V1 आणि V2 मधले कॉमन पॉईंट्स कलेक्ट केलेत. तर काय येतील कॉमन पॉईंट्स पहा, V1 इंटरसेक्शन V2 इज इक्वल टू BCDE. हे दोन्ही हे सगळे चार व्हर्टेक्स हे कॉमन पॉईंट्स येतील. पहा, नेक्स्ट लिहिलं आहे E1चा सेट म्हणजे काय, तर नंबर ऑफ एजेस इन ग्राफ G1 आहे आणि E2चा सेट म्हणजे काय, तर नंबर ऑफ एजेस इन ग्राफ G2 आहे. नेक्स्ट लाईनला E1 इंटरसेक्शन E2 फाइंड केले, तर E1 आणि E2 मधले कॉमन पॉईंट्स कलेक्ट केलेत. किती येतात कॉमन पॉईंट्स, तर 3 4 अँड 6 हे काय आहेत, कॉमन पॉईंट्स आहेत E1 आणि E2 मधले. आणि खाली E1 इंटरसेक्शन E2 आणि V1 इंटरसेक्शन V2चे किती पॉईंट्स येत आहेत ते पॉईंट्स घेऊन तुम्ही G1 इंटरसेक्शन G2 हा ग्राफ काय करणार आहेत, तर ड्रॉ करणार आहेत. मग काय काय येईल G1 इंटरसेक्शन G2 मध्ये, नंबर ऑफ व्हर्टायसेस कोणते कोणते येतील, तर BCDE हे येतील आणि नंबर ऑफ एजेस कोणते येणार आहेत, 3 4 6 येणार आहेत. खाली ग्राफ ड्रॉ केला आहे पहा. डायरेक्टली तुम्ही डायग्रामवरून सुद्धा हा ग्राफ ड्रॉ करू शकता. कसा ड्रॉ करणार आहेत, तर ज्या एजेस आणि जे व्हर्टेक्स कॉमन आहेत दोन्ही डायग्राममध्ये तेच फक्त तुम्ही काय करायचेत, ड्रॉ करायचेत. तो तुमचा इंटरसेक्शनचा ग्राफ होईल. खाली नोट्स दिल्या ते पहा, 2 नोट्स आहेत, व्यवस्थित रीड करा. फर्स्ट नोट काय, द युनियन ऑफ ग्राफ G अँड इट्स कॉम्प्लिमेंट G कॉम्प्लिमेंट इज अ कम्प्लीट ग्राफ.
काय जी आणि जी कॉम्प्लिमेंटचं युनियन काय असतं तर कंप्लीट ग्राफ असतो. MCQ मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सेकंड डेफिनेशन आहे पहा, द इंटरसेक्शन ऑफ ग्राफ जी अँड इट्स कॉम्प्लिमेंट इज एम्प्टी. म्हणजे काय, इंटरसेक्शन कशाचं, ग्राफ जीचं आणि जी कॉम्प्लिमेंटचं काय असतं तर एम्प्टी सेट असतो किंवा फाय असंही त्याला म्हणतात. या दोन नोट व्यवस्थित काय करा, राईट डाऊन करून घ्या, तुम्हाला MCQजमध्ये विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट पाहू. पहा तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ. अगोदर त्याची डेफिनेशन व्यवस्थित रीड करा. पहा, लेट जी बी अ सिम्पल ग्राफ, देन G is said to be a self-complementary if G is isomorphic to its complement G complement. म्हणजेच काय, सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ कशाला म्हणायचे, जेव्हा G आणि G कॉम्प्लिमेंट हे दोन्ही ग्राफ आयसोमॉर्फिक असतील. आता आयसोमॉर्फिकची डेफिनेशन अगोदर तुम्हाला झालेलीच आहे. पहा काय सांगते, दोन ग्राफ आयसोमॉर्फिक कधी असतात तर G1 आणि G2 हे जर दोन ग्राफ असतील तर त्यामध्ये सेम नंबर ऑफ व्हर्टायसेस पाहिजेत, सेम नंबर ऑफ एजेस पाहिजेत आणि सेम डिग्री ऑफ व्हर्टायसेस पाहिजेत. ह्या ज्या तीन कंडिशन सॅटिस्फाईड होतील तेव्हा ते दोन ग्राफ काय असतात तर आयसोमॉर्फिक असतात. आता सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफमध्ये काय असतं तर जी आणि जी कॉम्प्लिमेंट जर आयसोमॉर्फिक असतील तर त्या जी कॉम्प्लिमेंटलाच तुम्ही काय म्हणणार आहेत तर सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ म्हणणार आहेत. पहा खाली एक्झाम्पल दिले तुम्हाला, ग्राफ जी दिलाय आणि त्याचा कॉम्प्लिमेंट दिलाय. आता कॉम्प्लिमेंट पण तुम्हाला माहिती आहे की कसा फाइंड आउट करता, ज्या नंबर ऑफ एजेस ग्राफ जी मध्ये कनेक्टेड नाही आहेत त्या नंबर ऑफ एजेस तुम्हाला त्याच्या कॉम्प्लिमेंटमध्ये काय करायचे असतात तर कनेक्ट करायचे असतात. गिवनमध्ये ग्राफ जी दिलाय, ग्राफ जी बार दिलाय. जी बार म्हणजेच काय तर जी कॉम्प्लिमेंट दिलाय. तर त्या दोन्ही ग्राफमध्ये आयसोमॉर्फिझम आहे की नाही ते चेक करा. आयसोमॉर्फिझम कसं चेक करता, फर्स्ट कंडिशन, द नंबर ऑफ व्हर्टायसेस इन जी अँड नंबर ऑफ व्हर्टायसेस इन जी कॉम्प्लिमेंट आर सेम. दोन्ही सेम आहेत. पहा ABCD 4 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत आणि जी बारमध्ये पण 4 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत. सिमिलरली ग्राफ जी मध्ये 3 नंबर ऑफ एजेस आहेत आणि ग्राफ जी बारमध्ये पण 3 नंबर ऑफ एजेस आहेत. आता ग्राफ जी मध्ये 1 डिग्री असलेले व्हर्टायसेस किती आहेत पहा तर 2 आहेत. कोणते कोणते आहेत, B and D आर 2 व्हर्टायसेस ऑफ 1 डिग्री अँड जी बारमध्ये किती आहेत तर A and C 2च आहेत. सो 1 डिग्री व्हर्टायसेस दोन्ही ग्राफमध्ये किती झाले 2 झाले. नेक्स्ट काय करणार आहेत तर 2 डिग्री व्हर्टायसेस फाइंड आउट करणार आहेत. 2 डिग्री व्हर्टायसेस किती आहेत तर पहा ग्राफ जी मध्ये 2 डिग्री व्हर्टायसेस 2 आहेत A आणि C आणि ग्राफ जी बारमध्ये 2 डिग्री व्हर्टायसेस किती आहेत तर 2च आहेत B and D. त्यामुळे गिव्हन जे दोन्ही ग्राफ दिलेले आहेत ते कसे आहेत आयसोमॉर्फिक आहे. त्यामुळे G इज अ सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ. हे काय झालं त्याचं एक्झाम्पल झालं. पहा नेक्स्ट खाली नोट दिलेली आहे. पहा फर्स्ट नोट आहे, एव्हरी सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ इज अ कॉम्प्लिमेंटेड ग्राफ. कोणताही सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ घेतला तर तो काय असतो कॉम्प्लिमेंटेड ग्राफ असतो. बट कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. या फर्स्ट स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स ट्रू नाही आहे. पहा मी इथं लिहिण्याचं विसरले. काय करायचं आहे, एव्हरी सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ इज अ कॉम्प्लिमेंटेड ग्राफ बट इट्स कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. दॅट इज कॉन्व्हर्स काय येईल याचा, if the graph is complemented graph then it is not self complementary graph. may or may not म्हणजेच काय, कॉम्प्लिमेंटेड ग्राफ हा सेल्फ कॉम्प्लिमेंटरी असू पण शकतो आणि नसू पण शकतो. ठीक आहे. सेकंड स्टेटमेंट पहा, कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंटेड ग्राफ इज अ सिम्पल ग्राफ. दॅट इज G डबल कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू G. ही झाली तुमची सेकंड नोट. दोन्ही नोट व्यवस्थित राईट डाऊन करून घ्यायचे आहेत. पहा एक्झाम्पल्स व्यवस्थित राईट डाऊन करून घ्यायचे आहेत. मी प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन करून सांगितला आहे विथ नोट्स. प्रत्येकाच्या नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत. पहा फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ह्या नोट्स नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. सो इथे तुमचा चॅप्टर फर्स्ट संपलेला आहे. यामध्ये जेवढे नंबर ऑफ पॉईंट्स जेवढे एक्झाम्पल्स घेतले ते व्यवस्थित राईट करा आणि रीड करा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. थँक्यू.